बीड शहरातल्या नाल्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे। बीड पालिकेनं नालेसफाईची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आता नागरिक करतायत। नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठलाय, त्यामुळे पाणी रस्त्यावर येतंय आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। बीड शहरात एकूण 16 मुख्य नाले आहेत, त्यातील 8 नाले साफ करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेनं दिलेली आहे आणि त्याच सोबत उर्वरित 8 नाले येत्या 5 ते 6 दिवसात स्वच्छ करू अशी माहिती पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी दिलेली आहे। अर्ध्याच्या वर नाले आणखीनही साफ केलेले नाहीत। बिंदुसरा नदी पात्र देखील आता साफ करण्याचं ठरवलं आहे आणि ते काम आता काल सुरू झालंय। आता हे काम केव्हा होतंय आणि त्याच्यानंतर हे बाकीचे नाले कधी साफ होतात, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रस्त्यावर पाणी येत आहे, काही लोकांच्या तर घरात पाणी जात आहे। मात्र आता या नगरपालिका निदान कधी हे नाले साफ करतंय आणि कधी या गोष्टीकडे लक्ष देतंय। जे मुख्य नाले आहेत 16, त्या 16 नाल्यापैकी जवळपास 12 नाल्यांचं गाळ काढून भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 4 नाले व छोटे मोठे नाले काढण्याचं काम सध्या चालू आहे। तसंच पूर नियंत्रण रेषेमध्ये जे नागरिक वास्तव्यास आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत नोटिसा देण्याचं काम चालू आहे। रस्त्यावर पूर्ण नालीमधील घाण येते। एकच पाऊस झाला आणि त्या पावसातील दुर्गंधी पूर्णपणे रस्त्यावर आली, नालीवर आली, नालीतून बाहेर आली आणि त्यामुळे मच्छर असतील, ढास असतील याचं प्रमाण वाढून रोगराई वाढण्याची शक्यता आहे। बीड नगरपालिकेने याकडे गांभीर्याने घ्यावे असं मला वाटतं। का आमची अपेक्षा नागरिक म्हणून एवढीच आहे, मोकाट सुटलेल्या जनावरांसाठीचा जो प्रश्न आहे आयरनीवर तो एक करावा। मोकाट कुत्रे आहेत, गाई म्हशी आहेत, कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीत्या लावावी व कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करावं व नाल्या साफसफाई वेळोवेळी दर रविवारी व्हायला पाहिजे असं ह्या हिशोबाने माझं नागरिक म्हणून मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।